नाशिक शहरात सध्या पर्यावरणपूरक चळवळ राबवणारे हे संदीप चव्हाण. घरातल्या गच्चीवर नवी बाग करू इच्छिणाऱ्यांना मोबाईल व्हॉट्सअपवर सहाय्य करत संदीप चव्हाण यांनी ही चळवळ राज्यभर सुरू केली आहे. विशेष म्हणजे घरातील कोणत्याही भंगार वस्तूचा वापर करत परसबाग कशी फुलवावी याचं तंत्र संदीप चव्हाण यांनी तयार केलंय. कधी कधी म्हणजे आता दिवस पूर्ण माझा सगळ्या कामामध्ये जातो. त्याच्यामध्ये आता लोक स्वतःच्या पातळीवर तयार करतायत. काही वेळेस माझं कन्सल्टेशन, माझं मार्गदर्शन घेऊन आणि काही वेळेस मी स्वतः जाऊन मेंटेन पण करतो. तर अशी अनेक कुटुंब आहेत, त्याची यादी काही ठेवली नाही, परंतु साधारण 50 लोक साधारण यांनी सुरुवात केलेली सगळी. सध्या भाजीपाला तसंच फळांच्या भरघोस उत्पादनासाठी रासायनिक कीटकनाशकं सर्रास वापरली जातात. यामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. म्हणूनच सजग नागरिक घरातच परसबाग लागवड करत आहेत. अशा प्रकारे सध्या शहरात किमान 250 ते 300 घरं परसबागेतून सेंद्रिय भाजीपाला घरीच पिकवत आहेत. मिरचीपासून तर कोथिंबीरीपर्यंत आपल्याला जे डेली नीड असते घरात, त्या सर्व गोष्टी उपलब्ध होणार आहेत. आणि घरातल्या गोष्टी विदाऊट केमिकल खाण्यात जी मजा आहे ती बाहेरून किती चांगल्या फ्रेश दिसणाऱ्या भाज्या विकत आणून खाण्यात मजा नाहीये. हेल्थच्या दृष्टिकोनातूनही ते खूप चांगलं आहे. गच्चीवर सारखं जाणं येणं होतं, त्यामुळे तो एक्सरसाइजही खूप छान होतो. कोणीही ते करू शकतो आणि ते सगळ्यांनीच ती केली पाहिजे, कारण त्याच्यामुळे जो मानसिक आनंद होतो बेसिकली खाण्यापेक्षा, तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला लाईफ टाईम जाणवणार आहे. सगळा विदाऊट केमिकल फूड तुम्हाला मिळणार आहे सगळं. घरातल्या कचऱ्यामधूनच घरातल्या घरात सेंद्रिय खत तयार होत असल्यानं प्रत्येक घर स्वच्छ आणि कचरामुक्त होत आहेच, शिवाय रासायनिक खत विरहित ताजा भाजीपालाही मिळत आहे. म्हणूनच ही चळवळ अधिक व्यापक होणं गरजेचं आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.